नमस्कार मित्रांनो. तटस्थतेमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत. मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की ध्यान म्हणजे काय, त्याचे काय फायदे होतात, ध्यानाची पहिली पायरी काय असते याबद्दल माहिती मिळवली. तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आता बऱ्याच लोकांनी ध्यान करायला सुरुवात केली असेल. पण खरं सांगायचं तर सांगणं खूप सोपं असतं, पण जेव्हा आपण प्रत्यक्ष करतो, डोळे मिटतो, तेव्हाच खरी गंमत सुरू होते. ध्यान करताना शांत वाटण्याऐवजी डोके अधिक भिरभिरू लागते. 5 मिनिटं सुद्धा स्थिर बसणं होत नाही. 5 मिनिटं ध्यानाला बसणं जणू जणू काही एक युद्धाला बसल्यासारखंच वाटू लागतं. मनात खूप विचार येतात. असं वाटू लागतं, हे ध्यान आपल्याला खरंच करायची गरज आहे का? हे ध्यान आपल्यासाठी नाहीच, किंवा मी काहीतरी चुकीचं करतोय, असे विचार मनात येऊ लागतात. मित्रांनो, जर तुम्हालाही असंच वाटत असेल तर घाबरू नका. उलट स्वतःचे अभिनंदन करा. कारण तुम्हाला जे अडथळे जाणवत आहे, याचाच अर्थ तुम्ही ध्यानाच्या वाटेवर चालायला सुरुवात केली आहे. भगवान बुद्ध एका ठिकाणी फार सुंदर बोलले होते. ते म्हणतात, जसा एखादा मासा पाण्यातून बाहेर काढल्यावर तडफडतो, तसंच जेव्हा तुम्ही तुमच्या मनाला बाहेरच्या विषयांमध्ये ओढून स्वतःच्या आत स्थिर करण्याचा प्रयत्न करतात, मनाला तुम्ही वर्तमानात आणण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा ते मन विद्रोह करतं, खूप तडफडतं. हे नैसर्गिक आहे. आज आपण ध्यानात येणाऱ्या अशाच 5 मोठ्या अडथळ्यांबद्दल बोलणार आहोत, ज्या ओलांडल्याशिवाय आपल्याला आंतरिक शांततेचा अनुभव घेता येत नाही. हे अडथळे हजारो वर्षापूर्वी आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेले आहेत, आणि आधुनिक काळातल्या ओशोंसारख्या विचारवंतांनी देखील त्यावर प्रकाश टाकलेला आहे. या व्हिडिओमध्ये ही केवळ माहिती नाही, तर तुमच्या अंतर्मनाचा एक नकाशा आहे. तर सुरू करूया. ध्यानातील अडथळे. ध्यान करताना पहिला अडथळा येतो तो विचारांचा. ध्यानाला बसल्यावर सर्वात आधी आणि सर्वात मोठा जो अडथळा येतो तो म्हणजे विचारांचा महापूर. आपण जेव्हा डोळे मिटतो तेव्हा अचानक जगभरातले खूप सारे विचार एकाच वेळी आपल्याला जाणवू लागतात. डोक्यात विचारांची गर्दी निर्माण होते. काल काय झालं होतं, उद्या काय होणार, घरी काय चाललं, ऑफिसमध्ये काय चाललं, मित्राचं काय चाललं, 10 वर्षापूर्वी तुमच्या आयुष्यात एखादी घटना घडली होती त्याबद्दल काय चाललंय, या सर्व गोष्टी आठवू लागतात. आपण ते विचार थांबवण्याचा प्रयत्न करतो. मला विचार करायचा नाही, असे आपण स्वतःला समजवतो. विचार बाजूला सारून आपण श्वासावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करतो, पण तरी देखील विचार काही थांबत नाही. गंमत म्हणजे मला विचार करायचा नाही, मला श्वासावर लक्ष केंद्रित करायचे, हा देखील एक विचारच आहे. आपण जेवढा विचारांचा प्रतिकार करतो तेवढेच विचार आणखी प्रबळ होतात, आणखी वाढत जातात. ओशो याच मनाच्या स्थितीला मनाची रद्दी, सायकोलॉजिकल गार्बेज असे म्हणायचे. ते सांगायचे की जोपर्यंत तुम्ही विचारांशी लढाल तोपर्यंत विचार जिंकतच राहील. कारण ज्या गोष्टीचा तुम्ही विरोध करता तिला तुम्ही नकळत तुमची ऊर्जा देता, त्यामुळे ती वाढते. स्वामी विवेकानंद यांनी यावर एक उपाय सांगितला. ते म्हणायचे, मनाला त्याच्या हालचाली करू द्या,
तुम्ही फक्त एक प्रेक्षक बना. जसा एखादा प्रेक्षक सिनेमा पाहताना तटस्थपणे पाहतो, तसेच तुम्ही तुमचे विचार पहा. वेदांत आणि उपनिषदांमध्ये मनाला एका दारू पिलेल्या माकडाची उपमा दिलेली आहे. असं मन स्थिर होणं कठीण आहे, परंतु अशक्य नाही. दारू पिलेला माकड जसा धिंगाणा घालतं, तसंच ध्यान करताना मन दारू पिलेल्या माकडासारखंच धिंगाणा घालतं. परंतु त्याला आवरता देखील येतं. आता एक उदाहरण देतो. समजा तुम्ही रेल्वे स्टेशनवर बसलेले आहात. रेल्वे स्टेशनवर खूप गर्दी आहे. लोक येत आहेत, जात आहे. ट्रेन येत आहे, जात आहे. आता तुम्ही प्रत्येक ट्रेनला थांबवून त्या ट्रेनमध्ये बसता का? नाही. तुम्ही फक्त शांतपणे येणाऱ्या जाणाऱ्या ट्रेन पाहत असतात. आणि ते पाहता पाहता हळूहळू स्टेशनवरची गर्दी कमी होऊन जाते. तुम्ही ट्रेनला पकडण्याचा किंवा थांबवण्याचा प्रयत्न करू नका. म्हणजेच आपल्या विचारांना थांबवण्याचा, पकडण्याचा प्रयत्न करू नका. काही वेळानंतर तुम्हाला दिसेल की विचारांची गर्दी हळूहळू कमी झालेली आहे आणि आंतरिक एक शांतता पसरलेली तुम्हाला जाणवेल. दुसरा अडथळा येतो झोप किंवा सुस्ती. अनेकांना ध्यान करताना असा अनुभव येतो की जेव्हा पण ते ध्यान करायला बसतात, तेव्हा 2 किंवा 5 मिनिटानंतर त्यांना डुलक्या लागायला लागतात. मन थोडंसं शांत झालं की मेंदूला सिग्नल मिळतो, चला आता झोपायची वेळ झाली. योगशास्त्रात यालाच लय किंवा तमोगुण म्हणतात. जेव्हा आपण डोळे मिटतो, तेव्हा जागरूकता वाढण्याऐवजी सुस्तीच वाढते. स्वामी विवेकानंद वारंवार सांगायचे, ध्यान म्हणजे चैतन्य आहे, झोप किंवा सुस्ती नाही. अध्यात्मात सुस्तीला किंवा आळसाला बिलकुल जागा नाही. भगवान बुद्धाने इथेच मध्यम मार्गाचा एक सुंदर धडा दिला आहे. त्यांनी सांगितले की ज्याप्रमाणे विणेची तार असते, ती तार जर खूप सैल सोडली तर त्यातून संगीत निघणार नाही, आणि जर खूप जास्त ताणली तरी देखील त्यातून संगीत निघणार नाही, ती तुटून जाईल. तसंच विचारांचं देखील आहे. आपण जर विचारांना खूप ताणलं, खूप अतिविचार केले तर ध्यान होणार नाही, आणि विचारांना सैल सोडलं तर आपल्याला सुस्ती येऊन जाईल. त्यामुळे ध्यानाचं गणित सुद्धा असंच आहे. एका उदाहरणाद्वारे तुम्हाला हे लवकर समजेल. एका दिव्याच्या ज्योतीकडे पहा. जर वारा खूप वेगाने वाहत असेल तर ती ज्योत विझून जाईल. पण जर तेथे हवा किंवा ऑक्सिजनच नसेल तर ती ज्योत धूर सोडेल आणि विझून जाईल. तुमचं ध्यान देखील तसंच आहे. तुमचं ध्यान कसं असावं? एकदम स्थिर आणि जागरूक. जर तुम्हाला झोप येत असेल तर पाठीचा कणा ताठ करा. थोडा वेळ दीर्घ श्वास घ्या. 2 मिनिटे डोळे उघडा. झोप पळून जाईल आणि तुम्ही जागरूक व्हाल, आणि पुन्हा श्वासोच्छ्वासावर लक्ष ठेवून ध्यानाकडे लक्ष द्या. ही क्रिया करत राहा. तिसरा अडथळा येतो संशयाचा. मी हे ध्यान का करतोय? मी हे जे ध्यान करतोय ते बरोबर आहे की चुकीचं आहे? माझ्या मान्यता तर दुसऱ्या, लहानपणापासून मी जे काही परंपरा पाळत आलो त्या दुसऱ्या, आणि ध्यानामध्ये वेगळंच काही. हे सगळं धोतांड तर नाही ना? असे संशय आपल्या मनात येत असतात, आणि हे संशयाचे विचार ध्यानाच्या सुरुवातीलाच तुमची ऊर्जा संपवून टाकतात. पतंजली ऋषींनी त्यांच्या योगसूत्रात याला संशय नावाचा मोठा अडथळा म्हटलेला आहे. संशयामुळे तुमची एकाग्रता विभागली जाते
आणि तुम्ही पूर्ण ताकदीने ध्यानात उतरू शकत नाही. वेदांतामध्ये सांगतात, कोणत्याही कार्यात यशस्वी होण्यासाठी श्रद्धा आवश्यक आहे. श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही, तर स्वतःच्या प्रयोगावर, स्वतःच्या अनुभवावर आलेला विश्वास. ओशो म्हणायचे की संशय घेणं हा बुद्धीचा स्वभाव आहे, पण ध्यान हे बुद्धीच्या पलीकडे आहे. तुम्ही फक्त एक सायंटिफिक प्रयोग म्हणून त्याकडे पहा. जर तुम्हाला तुमच्या शेतात विहीर खणायची असेल, तर तुम्हाला एकाच जागी 100 फूट खोल खणावं लागेल, तरच तुम्हाला पाणी लागेल. जर तुम्ही संशय तुमच्या मनात आला आणि त्या संशयापोटी तुम्ही 10-10 फूट वेगवेगळ्या ठिकाणी खड्डे खणले, तर तुम्हाला पाणी मिळेल का? नाही मिळणार. तुमची मेहनत वाया जाईल आणि तुम्हाला कधीच पाणी भेटणार नाही. संशय म्हणजे इकडे तिकडे खड्डे खणणं. एकाच पद्धतीवर श्रद्धा ठेवून, विश्वास ठेवून सातत्याने त्यात खोलवर उतरा, तरच शांतीचं पाणी तुम्हाला लाभेल. ध्यानामध्ये चौथा अडथळा येतो तो घाई किंवा आध्यात्मिक हाव. अनेकांना वाटतं की आज मी ध्यान केलं आहे, उद्या काहीतरी अद्भुत प्रकाश दिसेल, डोळ्यांच्या मधोमध काहीतरी प्रकाश जाणवेल, भोवयांच्या मधोमध काहीतरी स्पंदने होतील, शरीरामध्ये काहीतरी चैतन्य निर्माण होतील, परम शांती लाभेल, कुंडलिनी जागृत होईल. या सर्व अपेक्षा आपल्या मनात निर्माण होतात. ही हाव किंवा अपेक्षा ध्यानातील सर्वात मोठी शत्रू आहे. जेव्हा तुम्ही निकालाची अपेक्षा करता, तेव्हा तुम्ही भविष्यात जगता आणि ध्यान हे वर्तमानात जगण्यासाठी असतं. ध्यानात काहीतरी मिळवायचं नसतं. ध्यानामध्ये काहीतरी असणं महत्वाचं असतं. आत्ता या क्षणी काय आहे ते महत्वाचं असतं. उपनिषद म्हणतात की नायमात्मा बलहीनये लक्षो. हा आत्मा कुमकवत किंवा फळाची आशा धरणाऱ्या माणसाला प्राप्त होत नाही. भगवान श्रीकृष्ण गीतेत म्हणतात, तुमचा अधिकार केवळ ध्यानाच्या प्रक्रियेवर आहे, त्याच्या फळावर नाही. तुम्ही जेवढी फळाची घाई कराल, तेवढं फळ तुमच्यापासून लांब जाईल. एक उदाहरण देतो. एखादं लहान मूल जमिनीमध्ये बी पेरतं आणि रोज माती उकरून बघतं की त्याला मोड आला की नाही. असं केल्याने काय होईल? त्या बीला कधीच मोड येणार नाही, ते मरून जाईल. ध्यानाचं सुद्धा असंच आहे. तुम्ही सराव केला म्हणजेच बी पेरा आणि निसर्गाला त्याचं काम करू द्या. योग्य वेळी योग्य फळ नक्की मिळेल. प्रक्रियेचा आनंद घ्या, निकालाचा नाही. ध्यानात 5वा अडथळा येतो आणि सर्वात महत्वाचा अडथळा आहे तो शरीराचा. शरीराचा विरोध ध्यानासाठी होतो. आपण जेव्हा ध्यानाला बसतो, डोळे मिटून जेव्हा बसतो, तेव्हा अचानकपणे शरीर विरोध करायला लागतं. मध्येच नाकाला खाज सुटते, पायाला मुंग्या येतात, पाठीला कळ येते, मान दुखायला लागते, पाय दुखायला लागतो, हातावर काहीतरी होतं, शिंकाच यायला लागतात. शरीर एक विद्रोह करतो. नॉर्मली आपल्याला हे कधी जाणवत नाही, पण जेव्हा पण आपण ध्यानाला बसतो, तेव्हा शरीर बंड पुकारतं. यालाच योगशास्त्रात विक्षेप म्हणतात. मन शांत होऊ नये म्हणून तुमचं शरीर हे सर्व नाटकं करत असतं. आपल्या शरीराला वर्तमानात बसण्याची सवय नाही. आपल्या शरीर हे भूतकाळात आणि भविष्यकाळातच मग्न असतं. शरीराला स्थिर बसण्याची आणि वर्तमानात राहण्याची सवय नसल्यामुळे ते अस्वस्थ होतं, बैचेन होतं. भगवान बुद्धांनी विपश्यना तंत्रात यावर एक उपाय सांगितला आहे. ते म्हणजे साक्षीभाव, तटस्थपणे पाहणे. जर नाकाला खाज सुटली तर लगेच नाक खाजवू नका. त्या खाजेला
थोडा वेळ पहा. खाज जिथे आली तिथे काय काय संवेदना होत आहे त्या फक्त पहा. ती संवेदना येते, थोडा वेळ राहते, वाढते, परंतु तुम्ही प्रतिक्रिया केली नाही तर ती काही वेळाने आपोआप निघून जाते. यालाच अनित्यता म्हणतात. समजा तुम्ही एका शांत तलावाच्या काठावर बसला आहात आणि कोणीतरी त्यात दगड मारला, तर तिथे लाटा निर्माण होणार. पण जर तुम्ही त्या लाटा हाताने दाबण्याचा प्रयत्न केलात, तर त्या दबल्या जाईल का? नाही. त्यामुळे काय होईल? आणि आणखी गढूळ होईल, आणखी जास्त लाटा निर्माण होईल. त्याऐवजी काय करावं लागेल? तुम्हाला फक्त थोडा वेळ शांत बसून राहावे लागेल. लाटा आपोआप शांत होऊन जातील आणि तळ दिसायला लागेल. शरीरातल्या वेदना किंवा अस्वस्थता त्या लाटांसारख्याच आहेत. फक्त त्या पहा. त्यावर प्रतिक्रिया देऊ नका. तटस्थपणे पहा. मित्रांनो, ध्यानाचा हा प्रवास दिसतो तेवढा सोपा नाही. हा प्रवास तुम्हाला पुन्हा पुन्हा करावा लागेल. स्वामी विवेकानंद म्हणायचे, 100 वेळा पडलात तरी हरकत नाही. पुन्हा उठा, प्रयत्न करा आणि ध्येय गाठल्याशिवाय थांबू नका. ध्यान करताना अडथळे तुम्हाला येणारच. कारण तुम्ही तुमच्या मनाला जे वर्षानुवर्ष इकडे तिकडे धावत होते, त्याला शिस्त लावण्याचा प्रयत्न करत आहात. एका माकडाला तुम्ही पकडण्याचा प्रयत्न करत आहात. ते इकडे तिकडे उड्या मारणारच. त्याला एका जागी बसवण्याचा प्रयत्न करत आहात. तर त्रास तर होणारच तुम्हाला. वेदांत आपल्याला एक मोठी शिकवण देतं. ती म्हणजे अहम ब्रह्मास्मी. म्हणजे तुमचं शरीर किंवा हे धावणारं मन हे तुम्ही नाही. तुम्ही एक शुद्ध चैतन्य आत्मा आहात. ध्यान म्हणजे त्या परम चैतन्याचा, त्या आत्म्याचा अनुभव घेणे. ध्यान म्हणजे जगापासून पळ काढणं नाही, तर जगाचा धैर्याने, समतेने, तटस्थपणे सामना करणे. आणि त्यासाठी आतून शक्ती मिळवण्यासाठी ध्यान आवश्यक असतं. ओशोंच्या शब्दात सांगायचं तर ध्यान म्हणजे स्वतःच्याच घरी परतण्याची कला आहे. आपण आयुष्यभर बाहेरच्या जगात भटकत असतो, पण स्वतःच्या आत कधीच डोकावत नाही. स्वतःच्या आत डोकावल्यावर आपल्याला कळते की आतमध्ये काय चाललेलं आहे. आणि हे अडथळे जेव्हा आपल्याला येतात, तेव्हा हे अडथळे आपण जेव्हा हळूहळू दूर करतो, तेव्हा आपल्याला आतून शांतीचा झरा पाहायला लागतो. मित्रांनो, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही ध्यानाला बसाल, तेव्हा विचार येतील, झोप येईल, शरीर विरोध करेल, शरीराला त्रास होईल, तेव्हा स्वतःवर रागवू नका. उलट शांत राहा, तटस्थपणे पहा आणि म्हणा, हा अडथळा आहे. हा अडथळा मला पार करायचा आहे. हा अडथळा येणार, जाणार. लक्षात ठेवा, ध्यान हे करणं नसून ते घडणं आहे. तुम्ही फक्त योग्य परिस्थिती निर्माण करा. ध्यान आपोआप घडेल. ध्यान ही काही करण्याची गोष्ट नाही. ते आपोआप घडत असते. तुम्ही फक्त ध्यानाला बसा आणि फक्त तटस्थपणे पाहत राहा. श्वासाकडे पाहत राहा. विचार येतात जातात तरी श्वासाकडे पाहत राहा. विचार येईल जाईल, येईल जाईल. तटस्थपणे राहा आणि जे काही घडतंय ते आपोआप पाहत राहा. तुम्हाला या 5 अडथळ्यांपैकी कुठलाही अडथळा येईल, कुठला अडथळा कुठल्या क्षणी येईल ते सांगता येत नाही. त्याचा सामना करा. विरोध करू नका. सहजतेने त्याला पहा आणि ध्यान करा. धन्यवाद.